सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण पुणे येथील रहिवासी असलेल्या ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे 3 अनुभव मला महाराजांनी जे दिले आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. भक्तांचा उद्धार करण्यासाठी महाराजांनी खरंच हा अवतार घेतलेला आहे. आपण नकळतपणे चुका करून बसतो आणि नंतर महाराजांकडे त्या चुकांची प्रार्थना मागतो आणि महाराज खरेच आई आहे, कळवळू आहे, ते आपल्या संकटाला लगेचच धावून येतात. माझ्या बाबतीत देखील असंच काही घडलेलं आहे. स्वामी भक्तांनो, मी पुणे जिल्ह्यातील रहिवासी. माझे नाव सौभाग्यवती कल्पना चौधरी असे आहे. आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे. स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम सांगायला फार आनंद वाटेल की मी महाराजांच्या सेवेमध्ये कशी आली. मला महाराजांच्या सेवेचा वारसा हा माझ्या आईकडून मिळाला. लहानपणापासून आमच्या घरामध्ये महाराजांची सेवा ही केली जात होती. दर गुरुवारी आमच्या इथे महाराजांची आरती भरत असायची. त्यामुळे लहानपणापासूनच आराध्य दैवत महाराज आमचे बनलेले होते. महाराजांचा जप करणे, आरती वगैरे सर्व काही आमच्या भावंडाच्या तोंडपाठ होतं. त्यानंतर हळूहळू दिवस वाढत गेले. तशी तशी महाराजांची आराधना, सेवा आणि स्वामी भक्तीमध्ये वळणारे लोक हे खूप वाढू लागले. तशी तशी गर्दी होऊ लागली. मग आमच्या इथे जे मोठे लोक आहेत त्यांनी महाराजांच्या मठासाठी जागा दिली आणि महाराजांचा भव्य असा मठाची स्थापना झाली. त्यावेळेस खूप आनंद झाला. सर्व व्यवस्थित. मग तिथे रोजची त्रिकाल आरती होऊ लागली. तिथे जसा वेळ मिळेल तसे आम्ही जात होतो. आरती वगैरे करून महाराजांची सेवा करत होते. प्रत्येक सप्ताह कार्यक्रम तिथे संपन्न होत होते. त्यामुळे खूप आनंदमय वातावरण तिथे झालेलं होतं. प्रत्यक्षात महाराजांचं तिथं वास्तव्य आहे असं वाटत होतं. त्यानंतर स्वामी भक्तांनो, काय झालं की माझे लग्न झाले. लग्न झाल्यानंतर मी पुणे येथे आले. माझे मिस्टर हे पुणे येथे जॉबला असल्यामुळे मी पुणे येथे आले. पण माझं जे काही सासर आहे ते बीड येथील आहे. आणि मग मी पुणे येथे माझ्या मिस्टरांसोबत आले. तिथे मला सर्वात पहिला महाराजांचा खूप मोठा अनुभव त्यावेळेस आला. तो मी तुम्हाला सांगते की स्वामी भक्तांनो, काय झालं की आता मी आल्यानंतर आम्ही रेंटच्या घरामध्ये थोडे दिवस राहिलो, 6-7 महिने. त्यानंतर मिस्टर म्हटले की आपल्याला मूलबाळ नाही तोपर्यंत आपण आपलं स्वतःचं घर घेऊया, म्हणजे पुणे टेन्शन राहणार नाही. म्हणून आम्ही आमचं स्वतःचं घर घेण्याचं ठरवलं. आणि मिस्टरांनी एका ठिकाणी बघून ठेवलेलं होतं. खूप छान आहे, 3 BHK फ्लॅट आहे, सर्व काही व्यवस्थित. जरी गावाकडनं कोणी आलं तरी सर्व व्यवस्थित सोय वगैरे होईल असं मिस्टर म्हटले. मी काही बघितलं नाही आणि लगेचच हो म्हटले. आणि त्यानंतर आमची रजिस्ट्री वगैरे सर्व झाली आणि आम्ही राहण्यासाठी गेलो. नवीन घरामध्ये गेलो. सर्व काही आम्ही खूप आनंदात होतो. सासू सासरे वगैरे सर्व जण आलेले होते. आणि माझे सासूबाई आणि सासरे त्या खोलीमध्ये, जी एक नवीन खोली होती वर, त्या खोलीमध्ये ते राहण्यासाठी, झोपण्यासाठी गेले. त्या दिवशी त्यांना तिथे खूप विचित्र असं जाणवलं. ते सकाळी उठले ज्यावेळेस ते म्हटले की इथे काहीतरी आहे, खूप विचित्रसारखं आम्हाला भासलं. हे ऐकल्यानंतर मला म्हटलं काही नसेल, असं काही नाही. मिस्टरही म्हटले की असं काही नसेल, तुम्हाला भास वगैरे झाला असेल. असं झालं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी माझे मिस्टर तिथे झोपण्यासाठी गेले. मी बघतो म्हणे आज काही असेल तर माझे मिस्टर तिथे झोपण्यासाठी गेले. रात्री त्यांना आपोआप जाग आली. जाग आल्यानंतर शांतपणे कपाटाचा दरवाजा आपोआप जसा उघडतो तसा उघडला आणि त्यांना आतमध्ये कोणीतरी असल्याचा भास झाला. ते खूप घाबरले, खाली आले. खरंच तिथे कोणीतरी निगेटिव्हिटी आहे असं म्हटले की आता काय करायचं. मी त्यांना एकच सांगितलं, काहीच घाबरू नका, काही टेन्शन घेऊ नका. दुसऱ्या दिवशीच गुरुवार होता योगायोगाने. मग मी काय केलं, त्या रूममध्ये एक चौरंग मांडला. तिथे महाराजांचा जो काही आमच्याकडे मोठा फोटो होता तो फोटो आणला. मोठा फोटो तिथे मांडला. तिथे सर्व काही व्यवस्थित पूजा वगैरे मांडली. आणि मी त्या दिवसापासून 7 दिवसाच्या गुरुचरित्र पारायणाला तिथे सुरुवात केली. जसे जसे दिवस वाढत होते तसं तसं मला पारायणाला प्रचंड तिथे त्रास होत होता. पण जेव्हा जेव्हा मला त्रास व्हायचा मी फक्त महाराजांना म्हणायचे, शक्ती द्या आणि या आत्म्याला, जो कोणी असेल वाईट शक्ती, त्याला मुक्ती देऊन येथून त्याला घालवा, एवढीच विनंती, एवढाच संकल्प मी केलेला होता. आणि शेवटच्या दिवशी सर्व काही संपन्न झालं. माझं वाचन वगैरे सर्व झालं. त्यानंतर आम्ही महाआरती केली. ज्या क्षणी आमच्या घरामध्ये
आरती झाली, कापूर जाळला गेला. त्या क्षणी इतकं प्रसन्न वातावरण तिथे झालं. त्या घरातील, त्या खोलीतील ती निगेटिव्हिटी जी होती ती पूर्णपणे गेल्यासारखं आम्हाला जाणवलं. तिथे काहीच नाही असं जाणवलं. त्यानंतर आज आम्हाला इथे राहून खूप दिवस झाले, पण एकदा देखील असा काही भास झाला नाही, भीती वाटली नाही, काहीच नाही. कारण तेव्हापासून आम्ही त्याच खोलीमध्ये महाराजांचं अधिष्ठान मांडलं आणि तेथून ती निगेटिव्हिटी खरंच गेली. हा खूप मोठा त्यावेळेस आम्हाला आलेला अनुभव, सर्वात मोठा अनुभव. हा अनुभव बघून माझ्या मिस्टरांचा देखील महाराजांवरती विश्वास बसला. खरंच महाराज आहे. तेव्हापासून ते देखील गुरुचरित्राचं पारायण करू लागले. स्वामी चरित्र वाचतात, महाराजांची माळ घेतात, सर्व सेवा त्या करतात. त्यानंतर स्वामी भक्तांनो मला पहिली मुलगी झाली प्रीती झाल्यानंतर आनंदाला पारावर नाही. सर्व काही व्यवस्थित, सर्व सुरळीत चालू होतं. आणि त्यामध्ये काय झालं की आता आमच्या गावी पाण्याची फार कमतरता, फार पाणी कमी असतं. त्यामुळे आमची जी शेत आहे, आमच्या शेतापुरतं भरपूर पाणी होतं आम्हाला, पण त्यावर्षी काय झालं की आमच्या शेतामध्ये पाणी फार कमी पडलं. पाण्याची पातळी कमी गेली आणि आमच्या शेजारी एका जणांनी बोर घेतला. त्यामुळे आमच्या बोरचं पाणी पूर्णपणे गेलं आणि आमचे जे काही शेत होतं ते पीक वाळू लागलं. सासू सासऱ्यांचे कॉल आले की असं घडलं आहे. तर आम्ही ठरवलं की आपण घरी जाऊया आणि तिथे त्यांना एक बोरवेल घेऊन देऊया, असं मी त्यांना ठरवलं. आणि आम्ही सर्वजण घरी गेलो आणि मग तो वार आम्ही गुरुवारचा ठरवला. आपण गुरुवारीच घ्यायचं, महाराजांचा आपल्यावरती आशीर्वाद आहे. आम्ही कुणाला पाणी दाखवले नाही, काहीच नाही, डायरेक्टच बोरवेल घ्यायचं ठरवलं. आणि मग तो पॉईंट हे केला, कुठली फक्त एवढीच हे केलं की मुहूर्त कुठला चांगला आहे, वेळ कुठली चांगली आहे. तर जेव्हा आम्ही ब्राह्मणांना कॉल केला, त्यांनी सांगितलं की रात्री 11 नंतर मुहूर्त चांगला आहे. मग आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही 11 वाजता या. पण त्यांची गाडी ही 9-9:30लाच आली. पण महाराजांच्या कृपेने महाराजांना सांगितलं की योग्य वेळेमध्ये बोर लागू द्या असं सांगितलं. आणि तसंच झालं की त्यांनी जेवण वगैरे केलं. अगोदर बोरची सर्व सेटिंग वगैरे करून ठेवली, त्यानंतर त्यांनी जेवण वगैरे केले. त्यामुळे त्यांना वेळ झाला आणि 11:15ला करेक्ट त्यांनी सांगितलं की आता आपण चालू करूया. मग माझ्या सासू सासऱ्यांना आम्ही पूजा वगैरे करायला लावली, श्रीफळ वगैरे फोडलं, पूजा केली आणि बोरवेल चालू झाला. त्यानंतर 40 फुटावरती जेव्हा आमची बोरची हे गेलं, गाडी गेली, त्यानंतर थोडंसं ओली माती तिथे लागली. 4-5 बादली पाणी येईल असं ओली सर माती तिथे लागली. त्यावेळेस ते म्हटले पाणी लागलं आहे. मग पण समाधान नाही. नंतर पुन्हा फुफाटा उधळू लागला, खूप सारा फुफाटा, इतका फुफाटा की काहीच नाही. 120 फूट गेलं. त्यानंतर देखील काहीच नाही. मला आता भीती वाटू लागली होती आणि काय करावं ते कळत नव्हतं. सर्वजण खूप टेन्शनमध्ये आल्यासारखं वाटत होतं. त्यानंतर 135 फुटावरती पुन्हा थोडंसं पाणी वरती आलं, पण फार नाही, थोडंसं पाणी वरती आलं. माती थोडीशी ओली झाली. त्यानंतर मग मी काय केलं की घरामध्ये गेली आणि आमच्या देवघरापुढे जाऊन महाराजांपुढे बसली आणि महाराजांना म्हटलं की स्वामी, माझी परीक्षा बघू नका, तुमच्यावरती विश्वास ठेवून, तुमच्यावरती विश्वास ठेवला आहे, तो विश्वास जागवा आणि बोरला पाणी लागू द्या, एवढंच करा. लक्ष्मी रूपामध्ये तुम्ही आज या घरामध्ये वास्तव्य करा, इथे तुमचं आगमन करा, अशी कळवळून महाराजांना विनंती केली. आणि त्यानंतर मी वॉशरूमला वगैरे गेले, हातपाय धुतले आणि बाहेर जाणार तेवढ्यात खूप मोठा आवाज झाला. एवढा मोठा आवाज कशाचा झाला म्हणून मी खूप घाबरली आणि धावत पळत खाली गेली. ज्यावेळेस खाली गेली, बघितलं तर इतकं प्रचंड पाणी लागलं होतं. पाण्याचा प्रेशर इतका मोठा होता की त्यांना ते पाणी अक्षरशः त्यांना ते होतच, हँडलच होत नव्हतं. ते पाण्याचा फोर्स इतका जबरदस्त होता, इतकं जबरदस्त पाणी लागलं आणि सर्वजण खूप हैराण झाले की खूप पाणी लग गया. ते मोठमोठ्याने ओरडत होते, बहुत पाणी लग गया, बहुत पाणी लग गया असे म्हणत होते. ते बघून मला डोळ्यातून अश्रू येऊ लागले. महाराजांचे खूप अनंत उपकार झाले असं वाटलं. त्यानंतर स्वामी भक्तांनो, मग आम्ही सर्वांनी महाराजांचा खूप मोठ्याने जय जयकार केला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा मोठ्याने जय घोष आम्ही केला आणि सर्वजण तिथे नतमस्तक झाले. लक्ष्मी रूपामध्ये महाराज त्या दिवशी आमच्या घरात आले आणि तेव्हापासून आत्तापर्यंत त्या बोरला पाणी किंचित देखील कमी पडलं नाही. खूप पाणी महाराजांनी आम्हाला दिलं. अक्षरशः जे काही ज्यांना पाणी नाही ते सर्वजण तिथे पिण्यासाठी पाणी नेतात, सर्वजण येतात. आम्ही कुणालाच पाण्याला नाही म्हणत नाही, कारण ते महाराजांचं पाणी आहे, ते आमचं पाणी नाही, ते महाराजांचं पाणी आहे असं आम्ही म्हणतो. त्यानंतर
हा सर्वात मोठा दुसरा अनुभव. आणि आता जो तिसरा अनुभव सांगणार आहे तो तर मी कधीच विसरू शकणार नाही. जो अनुभव आता देखील सांगताना माझ्या डोळ्यामध्ये आपोआप पाणी येत आहे, आनंद अश्रू वाहत आहे. किती अगाध लीला माझ्या स्वामींची आहे. काय झालं स्वामी भक्तांनो, माझी मुलगी ही लहान होती, 12 महिन्याची असेल त्यावेळेस मला अक्कलकोटला जाण्याची प्रचंड इच्छा झाली. पण मिस्टरांना काम होते, कोणीच येऊ शकत नव्हतं. त्यावेळेस माझी आई म्हटली की मला पण खूप दिवसाची इच्छा आहे अक्कलकोटला जाण्याची. तर मी म्हटलं तू फक्त माझ्यासोबत चल. मग आम्ही ट्रॅव्हल्सनी जाण्याचं ठरवलं. माझी आई माझ्यासोबत येणार होती. माझी आई आणि आम्ही दोघी जाण्यासाठी निघालो. मी काय केलं की जी काही याची बर्फी आहे, नारळाची बर्फी, ती महाराजांसाठी बनवून घेतली. प्रसाद म्हणून आपण तिथे वाटूया, महाराजांना देऊया म्हणून त्याची बर्फी बनवून घेतली. माझ्या आईने देखील आता एवढ्या लवकर बेसनाचे लाडू होणं शक्य नाही म्हणून तिने रव्याचे लाडू बनवून घेतले. त्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला. आम्ही अक्कलकोटमध्ये पोहोचलो आणि त्या दिवशी प्रचंड गर्दी होती. भक्तनिवास रिकामेच नव्हते. आम्हाला भक्तनिवासमध्ये जागाच मिळत नव्हती आणि मुलगी लहान होती म्हणून लांब न ठेवता जाता आपण इथेच जवळ कुठेतरी राहूया म्हणून आम्ही तिथेच जवळच्या हॉटेलमध्ये रूम घेतली आणि आम्ही तिथेच राहिलो. पहाटे उठून लवकर पटपट आवरून आपण आरतीला जाऊया असं आम्ही ठरवलं. प्रसादाचे डबे सोबत घेतले आणि आम्ही रांगेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर रांगेमध्ये प्रचंड गर्दी होती. त्या दिवशी काय आहे मलाही माहीत नव्हतं. एवढी गर्दी का बरं आहे हे आईला देखील माहीत नव्हतं. मग आम्ही तिथे काय करतात की समाधीला प्रसाद आपला लावतात, थोडासा काढून घेतात आणि बाकीचा आपल्याकडे देतात. मग आम्ही तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर मग त्यांच्याकडे, त्या पुजाऱ्यांकडे मी माझा प्रसाद दिला. त्यांनी घेतला आणि त्यानंतर जेव्हा आईने तिचा प्रसाद दिला त्यावेळेस ते म्हटले की आज हा प्रसाद चालणार नाही, आज एकादशी आहे, तुम्ही हा तुमचा प्रसाद कोणीच घेणार नाही, तुम्ही हा प्रसाद मागे घेऊन जा असं त्यांनी सांगितलं. त्यावेळेस आईला खूप वाईट वाटलं आणि आम्ही बाहेर येऊन वटवृक्षाखाली बसलो आणि ती खूप रडायला लागली की मी एवढ्या प्रेमाने बनवून आणलं आणि बघ ना, घेतलं नाही, तुला माहीत होतं, तू मला सांगितलं नाही. अगं मी म्हटलं आई, मला खरंच माहीत नव्हतं आज एकादशी आहे, मी असंच घाईमध्ये बनवलं, असं काही नसतं, महाराजांना एकादश वगैरे काही नसते, महाराज तुझा प्रसाद खातील, तू काही टेन्शन घेऊ नको. पण आई म्हटली नाही, स्वामींनी हे माझ्यासोबत मुद्दामच केलं आहे. तिला खूप वाईट वाटलं, तिच्या मनाला ते खूप लागलं. त्यानंतर काय झालं, ती रडतच होती, हुंदका देत रडत होती. तेवढ्यात एक म्हातारी आजी काठी टेकत आमच्याकडे आली आणि त्यांनी डायरेक्टच माझ्या आईला म्हटले की तुझ्याकडे जो प्रसाद आहे तो मला दे असं म्हटली. त्यावेळेस आम्हाला खूप आश्चर्य वाटलं आणि मी म्हटलं बघ, तू इथे म्हटले होते ना तुझा प्रसाद कोणीच खाणार नाही, तर बघ ह्या आजी तुझा प्रसाद खातील, आता हेच महाराज आहे असं समजून त्यांना तू प्रसाद दे असं मी माझ्या आईला बोलली. त्यानंतर आईने तिच्याकडे त्यांच्या हातावरती लाडू ठेवले आणि मग माझ्या आईला थोडंसं बरं वाटलं. मग त्या आजी तिथून निघून गेल्या आणि मग आपण हे लाडू आता बाहेर कुणी असेल तर त्यांना असं वाटून देऊया. मग प्रत्येकाला असं विचारून एकादशी नाही का आहे का असं विचारून ते लाडू वाटून दिले. आणि मग त्या आजी कुठे गेल्या, आजी आणखी त्यांना लाडू देऊया, कारण त्या खूप म्हाताऱ्या वाटल्या होत्या, खूप म्हाताऱ्या आहे आणि त्यांना जर आणखी दिले तर त्यांना आवडेल, कारण त्यांनी स्वतःहून मागितलं. म्हणून त्या आजीचा आम्ही शोध घेऊ लागलो, कारण त्या आजी खूप म्हाताऱ्या होत्या, त्यांना चालणं देखील अशक्य होतं, काठी टेकवत चालत होत्या, त्यांचे कातडे पूर्णपणे लोंबलेले होते, त्वचा पूर्णपणे खूप म्हातारे झाले होते, जवळपास 80-90 वर्ष वय असेल अशा त्या आजी होत्या. त्यांनी फार लांब जाणं हे शक्य नव्हतं. आम्ही सर्वत्र त्यांचा शोध घेतला पण त्या आजी आम्हाला कुठेच मिळाल्या नाही. सर्वांना विचारलं अशा आजी तुम्ही बघितल्या का, सर्वजण म्हणत होते की आम्ही नाही बघितल्या. त्यानंतर आम्हाला खूप रडायला यायला लागलं. आईला म्हटलं बघ, महाराज त्या आजीच्या रूपात आले होते. इथे येऊन जो कोणी भक्त अंतःकरणापासून त्यांना साथ घालतो, त्यांना बोलवतो, त्यांच्यासाठी महाराज येतात, कुठल्या ना कुठल्या रूपात येतात, पण त्यावेळेस आपल्याला नेमकी कळत नाही की हे महाराजच आहेत म्हणून. त्यावेळेस आईला देखील खूप रडायला यायला लागलं की महाराज आले आणि माझ्याकडून प्रसाद घेतला, त्यामुळे तिला खूप छान वाटलं. त्यानंतर आम्ही पुन्हा महाराजांचे दर्शन घेतले आणि आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. खूप छान अनुभव त्यावेळेस स्वामींनी दिला. तो अनुभव आज देखील आठवला तो डोळ्यातून अश्रू आमच्या आपोआप येतात. स्वामी भक्तांनो, त्यानंतर महाराजांच्या कृपेने स्वामींना साकडं घालून महाराजांचे जे पारायण केले त्याच्या कृपेने महाराजांनी मला पुत्रप्राप्ती देखील दिली, मला मुलगा देखील झाला. आज मी खूप आनंदात आहे, सुखात आहे, स्वामींच्या सेवेत रममाण आहे. माझे मुलं देखील
खूप हुशार आहे, ते देखील स्वामींच्याच कृपेमुळे. आज सर्व काही आहे. आता एकच आहे महाराजांना प्रार्थना की तुमच्या चरणापासून लांब जाण्याची बुद्धी या पामराला कधीच देऊ नका. स्वामी भक्तांनो, असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.